सर्वांचंच या निमित्ताने स्वागत करतो, येणाऱ्या भाविकांचं देखील स्वागत करतो आणि रथसप्तमी निमित्त आणि येणाऱ्या रथ उत्सवानिमित्त शहरवासियांना आणि सर्व येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देतो। आईची एवढी महत्त्व आहे की हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी सोमच आहे। सोम म्हणजे शंकर आणि दाई म्हणजे पार्वती। आणि असंच आई सोमदेवचरणी मी प्रार्थना करू की दरवर्षी अशीच मला चांगलं हे करून दे। आपल्या श्रीवर्धनमध्ये कुठेतरी थिएटर व्हावा, छोटा थिएटर व्हावा, त्यासाठी ते कसे पैशाची अडचण असल्यामुळे जर कोण असेल तर त्यांनी संपर्क साधून आपण थिएटर पण चालू करू। जरूर श्रीवर्धनमध्ये थिएटरची आवश्यकता आहे। होली काढली की 3 सालं काढावी लागतात आणि मग त्याच्यामध्ये सूर्यकिरण गेलं की 21 दिवसानंतर ती सुकते, 21 ते 25 दिवसात। आम्हाला मोदक खायचे आहेत, पुरणपोळ्या खायच्या आहेत। बघा पर्यटक हे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पदार्थ लाईक करत असतात। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? सुधीर कुठून आलात आपण? भंडारा जिल्ह्यात ना। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज 31 कालच आपला व्हिडिओ पाहिलात, पर्यटकांनी दिलेली श्रीवर्धनला जी पसंती आहे ती आपण पाहिलत कालच्या व्हिडिओमध्ये। भरपूर पर्यटक आत्तासुद्धा आपल्या श्रीवर्धन नगरीत प्रवेश करत आहेत। कालच आपलं श्रीवर्धन शहर अगदी फुल पॅक झालं आहे। हॉलिडे होमस्टे जे घरगुती आहेत, खानावळी वगैरे, त्या सगळ्या फुल होत्या काल। आणि आजसुद्धा 31 निमित्ताने हे पर्यटक अजूनसुद्धा येत आहेत। दिव्यागर असो, हरिहरेश्वर असो, सर्व आपलं श्रीवर्धन तालुका आज फुल पॅक आहे। आज 31 आणि 31 निमित्ताने सर्व पर्यटक तर येत आहेत, पण सर्व पर्यटकांना एकच आवर्जून सांगतो की मजा मस्ती करा, पण सांभाळून करा, प्रसंगावधान साधा आणि 31 साजरी करा। आता आपण आहोत आपलं प्रवेशद्वार, जे श्रीवर्धनचं प्रवेशद्वार आहे, श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे यांचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराजवळ आहे। आणि या प्रवेशद्वाराजवळ आपण ही रांग बघताय पर्यटकांची, गाड्यांची, ती रांग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आता आपण श्रीवर्धन नगरीत सुद्धा जाणार आहोत आणि त्या ठिकाणची परिस्थिती सुद्धा जाणून घेणार आहोत। चला, आज 31 वर्षभरात जे आपण चांगलं वाईट केलं ते गिरवण्याचं आजचा दिवस। हे बघा, हे पर्यटक सुद्धा आले। काय म्हणताय काका? कुठून आलात आपण? आम्ही आलोय पीटाऊन बेबी, पुण्यातनं आलेले आहेत आणि श्रीवर्धनला आज फिरण्यासाठी 31 साजरी करण्यासाठी हे पुण्यातून आलेले आहेत। 31 म्हटलं तर वर्षभरात जे चांगलं वाईट केलेलं आहे ते उजळण्याचा आजचा दिवस। चांगलं घेऊन पुढे जायचं आहे आणि वाईट इथेच सोडायचं आहे, असा हा 31चा दिवस। उद्या 1 तारीख असणार आहे, नवीन दिवस आपण साजरा करू। चला तर आपण आता श्रीवर्धन नगरीत जाणार आहोत आणि त्या ठिकाणची सुद्धा परिस्थिती जाणून घेणार आहोत। चला, तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्रीवर्धनचे सगळे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील। चला आपण श्रीवर्धन नगरीत जाऊया। भरपूर पर्यटक आज सुद्धा म्हणजे आज 31च्या दिवशी सुद्धा आपल्या श्रीवर्धनमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात। पुन्हा एकदा आपल्याला आपलं हे प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं हे प्रवेशद्वार श्रीवर्धन नगरीमध्ये। भरपूर पर्यटक आज 31 साजरी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। शासनाने विविध ठिकाणी वेगवेगळे नियंत्रणसुद्धा या ठिकाणी ठेवलेले आपल्याला पाहायलाही मिळतात। चला आपण श्रीवर्धन नगरीत जाऊया आणि श्रीवर्धन नगरीचा आढावा घेऊया। श्रीवर्धनच्या प्रवेशद्वारातून आपण आता छत्रपती शिवाजी चौकात आलेलो आहोत। या ठिकाणी सुद्धा पर्यटकांची ही रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। चला, पर्यटक सुद्धा आपल्याला हात करतायत आणि या ठिकाणी उजव्या हाताला संत रोहिदास नगर आहे। छत्रपती शिवाजी चौकात आलात तर या ठिकाणी रोहिदास नगर आहे आणि आपली जी बाजारपेठ आहे ती समोरच्या साईडला गेलेली आहे। या ठिकाणी एक बॅनर आपल्याला दिसतोय, आई सोमजादेवीचा हे बॅनर आहे जो आपण पाहतोय, कारण येत्या 3 तारखेला आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचा रथ आपल्या संपूर्ण गावामध्ये फिरणार आहे। आता आईचा सप्ताह बसलेला आहे 27 तारखेपासून। आपण पाहतोय तो म्हणजे आपलं श्रीवर्धनचं छत्रपती शिवाजी चौक जो आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सरळच गेलात तर या ठिकाणी समुद्र किनारा आपल्याला लागतो आणि आपल्या या उजव्या हाताला आपली श्रीवर्धनची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण बाजारपेठ, संपूर्ण श्रीवर्धन आज हाऊसफुल असणार आहे। कालच आपण पाहिलात आपल्या व्हिडिओमध्ये 30 तारखेला समुद्रावरची गर्दी। चला आपण आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं प्रथम दर्शन करूया आणि पुन्हा एकदा आपल्या श्रीवर्धनचं आपल्याला दर्शन होणार आहे।
चला, हा सरळ मार्ग जो गेलेला आहे तो श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी गेलेला आहे. प्रथम आपण आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं दर्शन करणार आहोत. पण या ठिकाणी आपले सगळे मित्र पाहायलाही मिळतात. या ठिकाणी एक स्वप्नील इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे फार जुनं आहे, माझा जन्म पण नसेल पण त्याच्या आधीचं हे दुकान आहे. स्वप्नील इलेक्ट्रॉनिक्स. सुहास दादा या ठिकाणी. सुहास दादा नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी येण्याचं एकच कारण की आमले काका सुद्धा सांगतील. आमले काका या ठिकाणी आहेत. या ठिकाणी जुनं दुकान हे आहे, कारण रेडिओ पासून म्हणजे भरपूर वर्षापासून हे दुकान आहे. आमचे 35 वर्ष, जवळजवळ 35 वर्ष हे सुहास दादाचं दुकान आहे या ठिकाणी. सुहादा नमस्कार. नमस्कार. आणि आज 31 आहे. भरपूर पर्यटक या ठिकाणी येत आहेत श्रीवर्धनला. काल पण आपला व्हिडिओ आपण पाहिला सगळ्यांनी की भरपूर पर्यटकात श्रीवर्धनला भेट दिलेली आहे. आणि येत्या 3 तारखेला आईचा उत्सव आहे, रथ सप्तमी जी चालू आहे आणि रथोत्सव असणार आहे. थोडक्यात आम्हाला सांगशील? 3 तारखेला महाप्रसाद आहे. दुपारी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असतं. खूप संख्येने लोक येतात. आजूबाजूची लोक, खेडेगावातले लोक, माहेरवासिनी, सासरवासिनी सर्व लोक येतात. महाप्रसादाचा लाभ घेतात, मदत करतात. अशा प्रकारचा उत्सव होतं. रात्री 12 वाजता सोमजादेवीची पालखी सजवून निघते, गावामध्ये फिरते. ती दुपारी संध्याकाळी 4च्या टायमात विराजमान होते देवळामध्ये. त्यानंतर 2 दिवसांनी लघुरुद्र होतं. म्हणजे काय देवीच्या ह्याच्याने सेवा चुकबुक झाली असेल तर शांत करण्यासाठी ती लघुरुद्र केला जातो. बघा, आपल्याला सुहास दादांनी पण सांगितलंय 3 तारखेला महाप्रसाद आहे ना, दुपारी महाप्रसाद आहे. आणि सगळ्यांना आवाहन केलंय, श्रीवर्धन वासियांनाच नाही तर सर्वांना, भाविकांना, आजूबाजूच्या सगळ्या भाविकांना आवाहन केलंय सुहास दादांनी की येत्या 3 तारखेला महाप्रसाद आहे आणि 3 तारखेला रात्री 12 वाजता रथोत्सव असणार आहे. संपूर्ण श्रीवर्धन शहरात फिरतो ना आपला रथ? नाही, श्रीवर्धन पासून आपल्या मंदिरापासून स्टार्ट होतं ते मेटकर्णीपर्यंत. मेटकर्णीवरनं दादरपूरवरनं गणेश मंदिर परत सोमजाई मंदिर, असा हे 4 खुंब आहे. त्या खुंबामध्ये आपली एरिया आहे, त्या एरियामध्ये ते रथोत्सव साजरा केला जातो. बघा, श्रीवर्धन मधून म्हणजे आई सोमजादेवीच्या मंदिरापासून 12 वाजता रात्री निघतो, तो दुसऱ्या दिवशी 12 वाजता भरला जातो ना. 2-2-2:30 वाजतात. छान अशी माहिती सुहास दादांनी दिलेली आपल्याला की या ठिकाणी पुन्हा एकदा आपण यांचं हे शॉप बघतोय. फार जुनं आहे, जवळजवळ 35 वर्ष. म्हणजे रेडिओ वगैरे आम्ही या ठिकाणी रिपेअरिंग करायला आणायचो आणि पडद्यावरचे पिक्चर बघायचे असतील तर अजून सुद्धा ना, नवीन जुने कुठलेही पिक्चर योग्य दरात मिळतील. बघा, पडद्यावरचे पिक्चर बघायचे असतील तर पहिला श्रीवर्धन मध्ये नाव येतो तो म्हणजे सुहास पोलेकर यांचं. म्हणजे सुहास दादा आहेत. छान माहिती दिली आपल्याला. अजून थिएटरची कल्पना आहे आपल्या श्रीवर्धन मध्ये, कुठेतरी थिएटर व्हावा, छोटा थिएटर व्हावा. त्यासाठी ते कसे पैशाची अडचण असल्यामुळे जर कोण असेल तर त्यांनी संपर्क साधून आपण थिएटर पण चालू करू. जरूर श्रीवर्धन मध्ये थिएटरची आवश्यकता आहे आणि जरूर एकदा संपर्क साधा. यांचा नंबर्स आपल्या या व्हिडिओज मध्ये असेल. आणि हौशी कलाकार म्हणून सुहास दादा आहेत. धन्यवाद देऊया सुहास दादांना. धन्यवाद सुहास दादा. चला, आपल्या ग्रामदेवतेचं आता दर्शन होणार आहे आपल्याला. चला, आपण आई सोमजादेवीच्या या मंदिरामध्ये जातोय आणि हे आपल्याला श्रीवर्धन शहर पाहायला मिळतंय पुन्हा एकदा. श्रीवर्धन शहर हे पर्यटकांनी आज दुमदुमलेलं आहे. सर्व पर्यटक आज श्रीवर्धन नगरीमध्ये आलेले आहेत. गेल्या आठवड्यापासून श्रीवर्धन शहरामध्ये भरपूर पर्यटक येत आहेत. या ठिकाणी आपल्याला एक डेकोरेशन दिसतंय. आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं हे डेकोरेशन आहे जे आपल्याला पाहायला मिळतंय. वेश्वीकर परिवारातर्फे सर्व भक्तांचे मंगलमय स्वागत. आपल्याला मी मगाशीच सांगितलं की येत्या 3 तारखेला आईचा रथोत्सव आहे आणि या रथोत्सवानिमित्ताने आपले वेश्वीकर परिवारातले संतोष वेश्वीकर म्हणजे पिंट्या वेश्वीकर हे दरवर्षी या ठिकाणी डेकोरेशन करत असतात आणि वेगवेगळे डेकोरेशन आपल्याला पाहायलाही मिळतात. असं हे सुंदर आणि छान असं हे डेकोरेशन या ठिकाणाहून सर्व जे पर्यटक जातात, श्रीवर्धनकर जातात, यांचं लक्ष आपल्या या डेकोरेशनकडे जातं. असं छान डेकोरेशन वेश्वीकर परिवारातर्फे आपले संतोषजी वेश्वीकर, पिंट्या वेश्वीकर यांनी आपल्या ग्रामदेवता आई सोमजादेवीचं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
छान असं हे डेकोरेशन संतोषजी वेश्वीकर या ठिकाणी आहेत। संतोषजी नमस्कार। नमस्कार। आणि छान असा हा डेकोरेशन तुम्ही या वर्षी सुद्धा केलेला आहे आणि दरवर्षी आपला हा देखावा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आईचा देखावा तुम्ही साजरा करता या ठिकाणी आणि सर्व पर्यटक या ठिकाणाहून जात आहेत, सर्व श्रीवर्धनकर जात आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येऊन थांबतात आणि आपलं डेकोरेशन पाहतात। काय सांगाल या डेकोरेशन बद्दल? मी फक्त एक निमित्त आहे, माझ्याकडनं सौंदर्यदेवी माता करून घेते, मी फक्त एक निमित्त आहे। जरूर जरूर। आणि माझा तो श्रद्धेचा विषय आहे आणि असाच आई सौंदर्यचरणी मी प्रार्थना करू की दरवर्षी अशीच मला चांगल्यात चांगलं हे करून दे। धन्यवाद संतोषजी। खरंच छान अशी संतोषजीने हे माहिती आपल्याला दिली की आईच्या आशीर्वादाने आणि मी फक्त एक निमित्त आहे आणि आई आमच्याकडनं करून घेते असं छान असं उत्तर संतोषजींनी आपल्याला दिलेलं आहे। पुन्हा एकदा वेश्वीकर परिवारातर्फे आपल्या ग्रामदेवतेचा हा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय। छान असा हा देखावा संतोषजींनी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके पिंट्याजी वेश्वीकर यांनी साकारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। चला आपण आपल्या ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या दर्शनाला निघालेलो आहोत आणि संपूर्ण श्रीवर्धन शहर आज 31 निमित्ताने आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। चला तुम्ही सुद्धा आईच्या दर्शनाला या माझ्यासोबत। छान असं डेकोरेशन आपण पाहिलं, आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं डेकोरेशन आपले संतोषजी वेश्वीकर, पिंट्या वेश्वीकर ज्यांना श्रीवर्धनमध्ये ओळखलं जातं, छान दरवर्षी ते डेकोरेशन करतात। आता आपण आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आता थोड्या वेळातच आईचं दर्शन होणार आहे आपल्याला। आपली ग्रामदेवता आई सोमजादेवी आणि हिचा रथोत्सव जो 3 तारखेला आहे, सप्ताह चालू आहे। या ठिकाणी आपल्याला बॅनर सुद्धा पाहायला मिळतोय। चला आईच्या मंदिरामध्ये जाऊया आणि आईचं दर्शन करूया। 27 डिसेंबर 2023 पासून सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि 3 तारखेला त्याची सांगता असणार आहे। 3 तारखेला या ठिकाणी आईच्या प्रांगणामध्ये महाप्रसाद असणार आहे। श्रीवर्धन शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील सगळे भाविक 3 तारखेला या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील आणि 3 तारखेला रात्री 12 वाजता आईचा रथ आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। विशालजी सुद्धा आहेत। आई सोमजादेवीच्या दर्शनाला आज 31 निमित्ताने आपण आलेलो आहोत आणि आपलं चांगलं वाईट जे असेल ते आज या ठिकाणी विसरून चांगल्या गोष्टी पुढे पुढे घेऊन आपण 2024च्या पदार्पणात असणार आहोत। या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर 27 तारखेपासून जो सप्ताह चालू आहे आणि आपल्या श्रीवर्धनचे हे भजन हे अविरत या ठिकाणी चालू असतात। कसबा मजकूर संघातले सगळे जे भाविक आपल्या ज्यांना या ठिकाणी भजनासाठी जी नेमणूक केलेली आहे त्या अविरत न थांबता या ठिकाणी भजन सोहळा हा आईच्या या सप्ताहाच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। चला प्रथम आपण आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं दर्शन करूया। चला आईचं आपल्याला छान दर्शन झालेलं आहे। आपली ग्रामदेवता आई सोमजादेवी जिची प्रचिती ही 7 समुद्रा पलीकडे आहे, पण या ठिकाणी आपल्याला सोमजादेवी ट्रस्टीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायलाही मिळतात आणि यांच्याकडनं सुद्धा आईच्या रथसप्तमीबद्दल आणि आईची जी माहिती आहे त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया। या सोमजादेवी ट्रस्टीचे अध्यक्ष जे आहेत
बाळादादा सातनाग आहेत, भाई आहेत, आपले पाटील आहेत, सुहासदादा आहेत. मगाशी त्यांनी छान अशी माहिती दिली आपल्याला. मिर्लेकर काका आहेत, जगदीश काका आहेत आणि एलेजी आहेत, अण्णासुद्धा या ठिकाणी आहेत, ओलेकर, आणि या ठिकाणी विल्सनजी आहेत, विशालजीसुद्धा आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला आईच्या या रथसप्तमीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. सौंदादेवीचा हा रथ जो फिरणार आहे 3 तारखेला आणि 27 तारखेपासून हा जो सप्ताह बसलेला आहे आणि सर्वांना आपल्याला म्हणजे आपले सर्व जे आपला जीवनचा परिवार आहे, सर्व श्रीवर्धनकर आहेत आणि सर्व मुंबईतले आणि महाराष्ट्राचे सर्वजण आपल्याला पाहत आहेत. आपल्या आईची महती ही 7 समुद्रापलीकडे आहे आणि आईचा हा रथ दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात फिरतो. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या. आपल्या सर्वांचंच या निमित्ताने स्वागत करतो, येणाऱ्या भाविकांचं देखील स्वागत करतो आणि रथसप्तमी निमित्त आणि येणाऱ्या रथ उत्सवानिमित्त शहरवासियांना आणि सर्व येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देतो. आणि या सर्व आईच्या महंतीविषयी आमचे ट्रस्टीचे प्रमुख भाई पोलेकर सर्व माहिती आपल्याला देतील. चला भाईजींकडनं पण आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. विश्वाची माऊली जगज्जननी आई सौंदाई मातेचा सप्ताह उत्सव रथ उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. दिनांक 27 तारखेपासून या सप्ताह उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. 3 तारखेला महाप्रसाद आहे अष्टमीच्या दिवशी. तो महाप्रसाद झाल्यानंतर रात्री आई रथारूढ होईल. मार्गशीर्ष नवमीला आई रथारूढ होते आणि अष्टमीला जो महाप्रसाद होतो त्या महाप्रसादाची सगळी सामग्री गावातील भाविक जे भक्तगण आहेत जे आपली फुलाची पाकळी म्हणून या महाप्रसादाकरता देवस्थानला सहकार्य करत आले. आणि हे रथोत्सव सोहळा 100 वर्ष जास्त झालेली आहे या सोहळ्याला आणि सर्व भाविकांचा उत्साह वाढत आहे. दरवर्षी भाविकांची ओघ इतकी वाढत आहे की हा उत्सव आम्हाला साजरा करताना खूप आनंद होतो त्या निमित्ताने. आणि जो महाप्रसाद आपला इथे होतो त्या महाप्रसादाला जवळजवळ 10 हजाराच्या जास्त भाविक आपल्याला भक्तगण प्रसादाचा लाभ घेतात आणि दरवर्षी हे भाविक वाढतच जातात. आईची एवढी महती आहे की हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी सोमदाई, सोम म्हणजे शंकर आणि दाई म्हणजे पार्वती असं याचा उल्लेख केला जातो आणि अशी आख्यायिका आहे त्याची. अगस्ती मुनींनी स्थापन केलेले सौंदाई मातेचं हे मंदिर आहे, त्यांची स्थापना. आणि ह्या चतुर्थीमाला 4 देवींची स्थापना आहे. भद्रकाली, कात्यायनी, चामुंडायनी आणि कंकाळी अशा चतुर्थीमाला 4 देवी आहेत. आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये आई सौंदाई माता ही आपल्याला दर्शन देण्याकरता एकादशीला दोन्ही एकादशीला आणि रथ म्हणजे जे काही उत्सव असतात त्या उत्सवाला ते आपल्याला साकारलेले असते. म्हणजे कसं की आपल्याला साज मुखव म्हणजे संपूर्ण साडी वगैरे तिला परिधान केली जाते म्हणजे तिला साकारते आणि लक्षात. आणि हेरवीच्या दिवसामध्ये ही सौंदाई माता आपल्याला शाळीग्राम रूपामध्ये दर्शन देते. अशी जी महती जितकी महती सांगू तितकी थोडीच आहे. धन्यवाद. बघा छान अशी माहिती आपल्याला या ट्रस्टींकडनं मिळालेली आहे. येत्या 3 तारखेला आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल आईचा रथ सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. बघा आईचा रथ सजवला जातोय. छान अशी माहिती ट्रस्टीकडनं पण मिळाली. आपली ग्रामदेवता आई सौंदादेवीची महती ही 7 समुद्रापलीकडे आहे. देश विदेशातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आईच्या या दर्शनासाठी सर्व भाविक येत असतात. येत्या 3 तारखेला फार गर्दी असेल. या प्रांगणामध्ये महाप्रसाद होणार आहे, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि 3 तारखेला रात्री 12 वाजता या ठिकाणाहून रथाला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता हा रथ या ठिकाणी भरला जातो, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण आता पुन्हा एकदा श्रीवर्धनचा समुद्र किनारा पाहूया. थोडक्यात त्या ठिकाणी पर्यटक वगैरे हे समुद्राचा आनंद घेताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण तुम्ही सुद्धा माझ्यासोबत समुद्रावर या. चला छान असं आपल्याला दर्शन आपल्या माऊलीचं आई सौंदादेवीचं झालेलं आहे. आपली ग्रामदेवता आई सौंदादेवीचं दर्शन करून आपण आता समुद्राच्या दिशेने चाललेलो आहोत. पण आत्ता आपण आहोत नारायण पाखाडीमध्ये. या ठिकाणची सुद्धा सर्व हॉलिडे होम पॅक आहेत, हाऊसफुल आहेत. सुदर्शन लॉज नारायण पाखाडीत असलेलं हे सुदर्शन लॉज वेश्वीकर बंधूंचं हे सुदर्शन लॉज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी जाऊया आपण आणि या ठिकाणी पर्यटक आहेत का ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. चला नारायण पाखाडीतलं हे सुदर्शन लॉज आपण पाहतोय.
नाव सुद्धा छान असं दिलेलं आहे बंगल्याला, सुदर्शन बंगला. आणि काका दिसतात आपल्याला या ठिकाणी. सुदर्शन काका स्वतः आहेत. काका नमस्कार. नमस्कार. बोला बोला. छान असं तुमचं हे लॉज आम्हाला बाहेरनं दिसत आहे, पाहायला सुद्धा मिळत आहे. आणि त्या दिवशी नारायण पाकाडीतले आपले लॉज दाखवले होते आणि आज या ठिकाणी राहिलं होतं तुमचा लॉज दाखवण्याचा. काय सांगाल किती रूम्स आहेत आपल्या या ठिकाणी? 5 रूम आहेत. एकूण 5 रूम्स आहेत का? आणि या ठिकाणी तुम्ही स्वतः राहता ना? हो, आम्ही खाली राहतो. 5 रूम आहेत. वरती 5 रूम आहेत. एसी नॉन एसी? 2 एसी आहेत आणि 3 नॉन एसी आहेत. 3 नॉन एसी आहेत. आणि काकू सुद्धा दिसतात आपल्याला. काकू नमस्कार. आणि काका तुम्ही मुंबईमध्ये असता ना? असतो. हे मुंबईमध्ये असतात. आल्यानंतर इकडे एक पर्यटकांची व्यवस्था सोय करतो. पर्यटकांची व्यवस्था करता. जेवणाची, खाण्याची वगैरे. पाठीमागे विहीर आहे, स्वच्छ पाणी, बाग आहे. आणि बाग सुद्धा आहे ना याच्या बॅक साईडला? आम्ही मागच्या वर्षी आलेलो तेव्हा सुंदर बाग आम्हाला पाहायला मिळाली. कारण ज्यावेळेस वादळ आला होता त्याच्यावेळी सगळी ही झाडं पडली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही सावरलात, ही झाडं वगैरे पुन्हा एकदा लावलात. आणि सुपारी मागच्या वर्षी जशी आलेली यावर्षी आहे का सुपारी? दाखवायची का? पण प्रथम आपण रूम्स बघूया का? हो, जाऊया. पर्यटक आहेत त्या ठिकाणी? पर्यटक आता आहेत, लॉक करून गेले. पण तुमच्या 5 रूम फुल आहेत? हो, फुल आहेत. फुल आहेत का? कारण का श्रीवर्धन मध्ये सगळं हाऊसफुल आहे. मला समजलं दिव्यागर पण फुल आहे, हरिहरेश्वर फुल आहे, आपलं श्रीवर्धन सुद्धा हाऊसफुल झालेलं आहे सगळीकडे. आणि बीच किनारी पर्यटक सुद्धा भरपूर आलेले आहेत. भरपूर, अगदी 5-6 हजार पब्लिक असेल. आपल्याला रूम पाहायला मिळेल का? पण लॉक करून गेले असतील. एका दुसरी रूम आपण पाहू शकतो. चला आपण या ठिकाणी बघा, काका आपल्याला रूम्स दाखवत आहेत. सुदर्शन लॉज, नारायण पाकाडीत आलात की सुदर्शन लॉज आहे आणि यांची वाडी सुद्धा फार छान आहे पाठीमागे. थोड्या वेळात आपल्याला ती पाहायला सुद्धा मिळेल. पण प्रथम या ठिकाणी त्यांच्या रूम्स पाहूया. सुदर्शन लॉज, श्रीवर्धन नारायण पाकाडीतलं सुदर्शन लॉज. पर्यटक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्या रूम्स फुल आहेत. काकांनी सांगितलं पर्यटक काही श्रीवर्धन फिरण्यासाठी हे बाहेर गेलेले आहेत. चला आपण रूम बघूया. आपण छान अशी ही डबल बेडची रूम आपण पाहतोय. वॉशरूम सुद्धा आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला हा वॉशरूम पाहायला मिळतोय. वेस्टर्न टाईपचं हे वॉशरूम आपण पाहतोय. स्वच्छ आणि सुंदर असं हे वॉशरूम आणि हे बेसिन सुद्धा आपल्याला या ठिकाणी यांच्या रूमचं पाहायला मिळतंय. छान अशी ही डबल बेडची ही रूम आपण पाहतोय. काका या ठिकाणी ज्या एसी रूम्स आहेत आपल्या 2, ही नॉन एसी आहे ना? ही नॉन एसी आहे. ही नॉन एसी आहे आणि एसी रूम्स आहेत. ह्या रूम्स सगळ्या फुल आहेत. आता पर्यटक बाहेर गेलेत ना? बाहेर लॉक करून गेलेले आहेत. लॉक करून गेलेले आहेत. आणि प्रत्येक रूमचं भाडं किती आहे? एसी रूमचं भाडं किती घेता तुम्ही? एसी रूमचं आम्ही 2,500 रुपये भाडं घेतो. 2,500 घेता. आणि नॉन एसीचं? नॉन एसीचे घेतो 1,500 रुपये. 1,500 रुपये. बघा, अत्यंत स्वस्त आणि अल्प दरात या ठिकाणी आपल्याला सुदर्शन लॉज, नारायण पाकाडीतलं हे सुदर्शन लॉज आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 2,500 रुपयामध्ये एसी रूम, नॉन एसी ही रूम 1,500 रुपयात आपल्याला मिळते. या ठिकाणी ही गॅलरी सुद्धा आहे. ही गॅलरी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे कॉमन बाथरूम या ठिकाणी दिलेलं आहे बघा. एक्स्ट्रा कॉमन वॉशरूम, गिझर सुद्धा आहे. आणि छान असं हे वेस्टर्न टाईप कॉमन वॉशरूम आपल्याला पाहायला मिळतंय. छान अशा रूम्स आहेत तुमच्या. आपल्याला आता तुमची बाग बघायची आहे. टेरेसचा रूम दाखवतो तुम्हाला. टेरेस रूम सुद्धा आहे. हो, या ना बघा. चला आपण टेरेस रूम पाहूया. आवडेल सर्वांना. चला या ठिकाणाहून आपण टेरेसवर जाऊया आणि टेरेसची रूम सुद्धा पाहूया. चला टेरेस रूम सुदर्शन लॉजची आपल्याला पाहायला मिळेल. नारायण पाकाडीत असलेलं हे सुदर्शन लॉज. छान प्रशस्त या ठिकाणी सुद्धा जागा आहे टेरेसवर. आणि टेरेसची ही रूम आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला कॉमन वॉशरूम पाहायला मिळतात ना? यासाठी आहे का? रूमसाठीच आहे. या रूमसाठी. ही सुद्धा रूम तशीच मोठी आहे ना काका? हो हो हो. ही बघा, ही डबल बेडची. आणि यामध्ये सुद्धा आरामात 10 ते 12 लोक राहतील अशी ही रूम आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला गॅलरी सुद्धा या रूम मधून पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा आपल्या श्रीवर्धनच्या निसर्गाचा आनंद घेता येतो. नारळ पोपळीची ही बाग आणि काकांची पुन्हा एकदा बाग यावरच्या टेरेस रूम मधनं पाहायला मिळते बघा. छान अशी ही बाग काकांनी बनवलेली आपल्याला पाहायला मिळते.
चला आपण त्या बागेमध्ये पण जाऊया आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण मागच्या वर्षी सुपारी पाहिली होती, भरपूर प्रमाणात सुपारी आली होती ना काका? चला यावर्षी सुद्धा आपण बघूया आणि तिथून आपण समुद्रावर जाणार आहोत. चला आपण टेरेस मधून खाली आलेलो आहे, टेरेस रूम पाहिली आहे. आता आपण यांच्या बागेच्या ठिकाणी जाणार आहोत. त्यांची बाग सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कोकणातल्या या नारळ सुपारीच्या आणि आपल्या खास करून श्रीवर्धनच्या नारळ सुपारी आणि केळीच्या बागा पाहायला आपल्याला आवडतातच आणि सगळे पर्यटक या बागेमध्ये येऊन आनंद घेत असतात. एक वेगळाच आनंद या बागेमध्ये आल्यानंतर आपल्याला होतो. बघा या ठिकाणी काकांच्या या पाटची बाग आणि हा पाटचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. ही छान अशी विहीर सुद्धा त्यांनी बनवलेली आहे. काका आवाज येते काय? पाणी चालू आहे का? पाणी चालू आहे, पाटाचं पाणी. हो पाटाचं बघा पाणी. पाटाचं सुपारी काढलेली आहे, सुपारी काढलेली आहे. बघा काकांनी या ठिकाणी सुपारी काढून सुकत घातलेली आहे. बघा छान ही सोलावी लागते ना, एक साल काढावं लागतं. ही आहे ना, ही ओली काढली की 3 सालं काढावी लागतात आणि मग त्याच्यामध्ये सूर्यकिरण गेलं की 21 दिवसानंतर ती सुकते, 21 ते 25 दिवसात. आणि त्याच्यानंतर मग आम्ही व्यापारी येतात त्यांना विकतो, सेल करतो. व्यापाऱ्यांना विकता? हो हो. बघा छान काकांनी माहिती दिली आपल्याला. सुपारीबद्दल जर माहिती नसेल तर ही काढून सुकवायला लागते आणि त्याची 3 सालं काढावी लागतात आणि सालं काढल्यावर सूर्यकिरण जातात त्याच्यामध्ये. बघा काकांनी पुन्हा एकदा सांगितलंय. आणि ही बाग आपल्याला पाहायला मिळते. विहिरीचं पाणी बागेला लावलेलं आपल्याला पाहायला मिळते. बघा आणि काका काहीतरी आपल्याला दाखवत आहेत. श्रीवर्धनची ही रोटा सुपारी ना? रोटा सुपारी एवढी मोठी असते. बघा श्रीवर्धनची ही रोटा सुपारी फार प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन हे सुपारीसाठी प्रसिद्ध आहे ना काका? होय होय, पूर्वीपासून. या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र सुद्धा आहे. चला अजून काय काय तुम्ही पिकवता काका? आमच्याकडे लाल केळीची झाडं जी मिळतात, लाल सालीची, लाल साली अशी कुठे मिळत नाही. एक मद्रास साईडला मिळतात आणि श्रीवर्धन मध्ये आम्ही आज बघतोय. तर तुमच्या इथे आहे का लाल? माझ्याकडे बघा ना, 4 खूप 25-30 आहेत. बघा लाल केळी. बघा आपल्याला पिवळी हिरवी केळी पाहायला मिळतात, पण मद्रास साईडची ही लाल केळी जी आपण पाहतोय, जरा झूम करून बघूया आपण. छान आता येत आहेत ना काका? आता आहेत. श्रीवर्धन मध्ये 100 वर्षापासून आहेत. श्रीवर्धन मध्ये आहेत ना लाल केळी? 100 वर्षापासून. 100 वर्षापासून. चला आपण यांची बाग बघूया आपण. काका आपल्याला दाखवत आहेत. या ठिकाणाहून जाऊया आपण, यांची बाग बघूया. हे मलबेरीचं झाड आहे. लाल लाल येतात ना, लाल काळसर मलबेरी. खूप गोड आंबट लागतात. ती मुलांना फार आवडतात. हो ना? छान झाड आहे. हे डाळिंब. चला आल्यानंतर आपल्या सगळ्यांना द्या काका. आणि डाळिंब पण दिसते आपल्याला. अरे हा डाळिंब पण आलेला आहे. बघा आज 31 डिसेंबर आणि सुदर्शन लॉज जे राहिलं होतं दाखवायचं, आज सुदर्शन लॉजला आपण भेट दिली आणि या ठिकाणी काकांची रूम सुद्धा आपण पाहिली. पण या ठिकाणची ही बाग आपल्याला पाहायला मिळते, खास करून 31 डिसेंबर निमित्ताने. खास छान अशी भेट झाली काकांची सुद्धा, कारण काकांची सहसा भेट होत नाही. मुंबईमध्ये असतात ते आणि व्यवसाय आहे त्यांचा. चला ही बाग आपल्याला पाहायला मिळते. पाणी अशा प्रकारे जातं. हा बघा हे जे पाणी पुन्हा एकदा आपण बघतोय, हे पाणी वाहत 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 बघा कसं येते. आज आपल्याला या ठिकाणी पाहायलाही मिळतंय. बघा हे पाणी असं वाहत वाहत पुढे चाललेलं आहे. चला हे पाणी वाहत वाहत आता पुढे पुढे वाडीला, संपूर्ण वाडीला हे पाणी मिळतं. या ठिकाणी जामचं झाड सुद्धा आहे. पण या ठिकाणी असलेल्या या सुपाऱ्या, मगाशीच आपण काढलेल्या सुपाऱ्या पाहिल्या, पण या ठिकाणी सुपाऱ्यांचा हा घड बघा आपल्याला पाहायला मिळतोय. छान या सुपाऱ्या लागलेल्या आहेत सुपारीच्या झाडाला. आणि काका या ठिकाणी आहेत, ते काहीतरी आपल्याला अजून दाखवत आहेत. अळूची पानं, ही बघा किती मोठी अळूची पानं आहेत. अळूवड्या मला खास आवडतात हा काका, अळूवड्या. आणि काकांना पण सांगितलं आपण अळूवड्यांबद्दल. पण या ठिकाणी काका आपल्याला दाखवत आहेत. बघा हे सुपारीचं झाड. काका काय सांगताय? ही सुपारी झाड हे जे आलेलं आहे याला सुपारी येते, याला कोंब म्हटला जातो. कोंब. बघा सुपारीचं कोंब आपल्याला पाहायला मिळतोय. सुपारी जेव्हा जन्म घेते म्हणजे कोंब येतो सुपारीला, तो सुपारी अशा पद्धतीने येते. हा भरपूर घड आहे ना? मोठा आहे. आता परत इथे येणार अजून 2. आणि ही सुपारी बघा किती लहान आहे ना ही. असू ना, नाहीतर काय काय सुपाऱ्या या भरपूर उंच होतात ना. हो. पण ही जात कोणती आहे? ही जात आपली श्रीवर्धन रोटा सुपारी आहे. त्याला खत पाणी घातल्यामुळे ती चांगली झालेली आहे. बघा एवढी जाडी सुपारी कधी होत नाही. बघा हा छान जाडी पण छान आहे या सुपारीची. आणि अशा सुपारीची लाईफ 15 वर्षापेक्षा जास्त टिकते. 15 वर्षापेक्षा 15 वर्ष. बघा छान अशी माहिती काकाने दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण ही सुपारी बघतोय, ही कोंब आलेली सुपारी आपण पाहिला नसाल
तर जरूर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बघूया। ही बघा या ठिकाणाहून पण आपल्याला पाहायला मिळते हा नवीन कोंब सुपारीचा येतोय। कोणी पाहिलं नसेल तर आपल्याला आपल्या या माध्यमातून काका छान अशी माहिती देत आहेत। काका, ही पूर्ण जी लागवड आहे आणि जेव्हा वादळ आलं होतं तेव्हा या ठिकाणी झाडं काही आपली नुकसान वगैरे झालं? हो, आमची जवळ 350 झाडं तुटली होती, म्हणजे अक्षरशः तुकडे झाले होते सगळी झाडं इथली? सगळी झाडं। मग पुन्हा ही लागवड केली, पुन्हा जास्त भरपूर खत पाणी घालून तेव्हा ही एवढी झालेली आहेत आता। बघा काका आपल्याला सांगतात अख्खं श्रीवर्धन शहरातल्या संपूर्ण वाड्याच्या वाड्या या उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर काकांनी फार कष्ट आणि मेहनत घेऊन ही रोपं लावलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या रोपाचं झाडात रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि काकांनी या ठिकाणी भरपूर मेहनत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण या ठिकाणी असलेली स्वच्छता जी पाहतोय आपण, हा ही बघा काका दाखवत आहेत आपल्याला, तयार झाली आधी आणि आता दुसरी आलेली आहे का? बघा दुसरी आले। छान ही बाग आपल्याला पाहायला मिळते। जरूर एकदा सुदर्शन लॉजला भेट द्या आणि या ठिकाणची बाग आपण एकदा तरी पहा। स्वच्छता बघा किती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। छान अशी ही बाग आपण पाहतोय। चला 31 डिसेंबर निमित्ताने आपण आपल्या ग्रामदेवता समजादेवीचं दर्शन करून सुदर्शन लॉजला आलो आणि या ठिकाणी आपल्याला काकांच्या रूम सुद्धा पाहायला मिळाल्या। पण या ठिकाणी वेशवीकर काका आपले सुदर्शन काका स्वतः मेहनत घेऊन ही बाग फुलवतायत आणि फुलवलेली आहे। वादळानंतर 3 जून 2020 साली निसर्ग वादळ आलं होतं आणि या वादामध्ये आपल्या श्रीवर्धनच्या सगळ्या वाड्या या उद्ध्वस्त झाल्या होत्या, पण त्यांना टिकवून ठेवण्याचं काम पुन्हा एकदा सुदर्शन काकांनी केलेलं आहे। स्वतः मेहनत घेतात। आपल्याला या ठिकाणी पाणी लावताना पण पाहायला मिळाले आपल्याला काकांना आपण धन्यवाद देऊया। काका धन्यवाद तुम्हाला, छान अशी आम्हाला या वर्षाच्या अखेरीस तुम्ही माहिती दिलीत। असंच पुढे पुढे ही वाडी टिकवून ठेवाल असंच आमची इच्छा आहे आणि सर्व पर्यटक या ठिकाणी जरूर एकदा येतील आणि छान अशी माहिती तुमच्याकडनं घेतील अशी आशा बाळगतो। आणि आता आपण समुद्रकिनारी चाललेलो आहोत आणि त्या ठिकाणचे सुद्धा पर्यटक पाहणार आहोत। चला छान असं नारायणपाकाड इथलं सुदर्शन लॉज आणि त्या ठिकाणची बाग आपण पाहिलं, पण पुन्हा एकदा आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे समुद्र किनारा पाहण्यासाठी। पर्यटकांनी खचाखच भरलेलं पुन्हा एकदा आपलं श्रीवर्धनचा बीच आपण पाहतोय। या ठिकाणी हे संपूर्ण स्टॉल्स आपण पाहतोय। आपले मित्र रामूजी सुद्धा आहेत या ठिकाणी। रामूजी नमस्कार। नमस्कार। काय 31 निमित्ताने आज काय स्पेशल? काय हे पापलेट फ्राय आणि या ठिकाणी आपल्याला व्हेज मध्ये पाहिजे असेल तर सँडविच, टोस्ट सँडविच। आपले मित्र या ठिकाणी वैभवजी भोसले आहेत। वैभवजी भोसले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याला खाद्यपदार्थ आणि रुचकर कोकणी पदार्थ खायचे असतील तर खास आपलं श्रीवर्धनचा समुद्र आणि या ठिकाणी शिवम कॅटरर्स, चौले बंधू यांचं शिवम कॅटरर्स आपल्याला पाहायला मिळत आहे। यांना सुद्धा आपण विचारूया 31 निमित्ताने काय स्पेशल आहे। दादा नमस्कार। नमस्कार ताई, आज काय स्पेशल आहे 31 निमित्ताने? पापलेट थाली, सुरमई थाली। पण आम्हाला व्हेज खायचं आहे आज, तर काय द्याल? व्हेज थाळी आणि आम्हाला मोदक खायचे आहेत, पुरणपोळ्या खायच्या आहेत। बघा पर्यटक हे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पदार्थ लाईक करत असतात। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? सुधीर। सुधीर, कुठून आलात आपण? भंडारा जिल्ह्यात ना। बघा महाराष्ट्रातना कानाकोपऱ्यातून आज श्रीवर्धनला भेट देणारे हे सर्व पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी श्री कुलस्वामिनी भेळपुरी सेंटर आपले पिंटेजी सुद्धा आहेत। पिंटेजी माने यांचं स्पेशल भेळपुरी सेंटर आहे या ठिकाणी। दादा नमस्कार। नमस्कार। कुठून आलात आपण? नाशिक। काय नाव आपलं? दिलीप महाजन। दिलीप महाजन बघा नाशिकवरनं आलेले आहेत श्रीवर्धनला आज 31 निमित्ताने भेट देण्यासाठी। हा परिवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? प्रकाश कोळेकर। प्रकाश कुळेकर, कुठून आलात आपण? पनवेलवरून आलोय। पनवेल मधना। बघा मुंबई पुणा सोडून आज आपल्या कोकणामध्ये आणि भंडाऱ्यामधनं पण आलेले हे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात। यांचं आपण किचन बघूया।
छान स्वच्छ असं हे किचन बघा. या ठिकाणी पापलेटनं मसाला लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरमई फ्राय जी होते बघा. चवले बंधू यांची पुन्हा एकदा दादांना विचारूया काय स्पेशल आहे आपल्या इथे. माझ्याकडे पापलेट थाली, सुरमई थाली आणि बांगडा थाली आणि कोलंबी मसाला स्पेशल आहे. कोलंबी मसाला स्पेशल. सगळ्यात स्पेशल म्हणजे मच्छी बिर्याणी. मच्छी बिर्याणी. आज मच्छी बिर्याणी सगळ्यांना द्याल 31 निमित्ताने. छान असं हे चवले बंधू यांचं शिवम कॅटरर्स. या ठिकाणी त्यांचे नंबर सुद्धा आपल्याला आपल्या व्हिडिओज मध्ये पाहायला मिळतील. पण चवले बंधू यांचं शिवम कॅटरर्स. केव्हाही आपल्याला नॉनव्हेज जेवण जेवायचं असेल तर जरूर एकदा चवले बंधू यांना कॉन्टॅक्ट करा. आपण आलेलो आहोत ते म्हणजे पर्यटकांना पाहण्यासाठी. या ठिकाणी श्रीवर्धन नगर परिषद वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी स्वच्छता करताना हे सगळे कर्मचारी पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा पर्यटक आपल्याला बोलवतात. काय नाव दादा आपलं? कार्तिक. कुठून आलास? नेरूळ. बघा नेरूळ मधना. पण श्रीवर्धन फिरलास का? आपलं बीच कसं वाटला? चांगलं वाटला. खूप चांगलं. आणि पुन्हा येशील ना? बघा पुन्हा येईल असं हे सुंदर असं आपला समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय. या लहानगीला सुद्धा विचारूया काय नाव तुझं? अन्वी. बघा अन्वी आहे आणि अन्वी सुद्धा आज खुश आहे. पण या ठिकाणी हे सगळे कर्मचारी हे सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात. समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय जो खचाखच भरलेला आहे श्रीवर्धनचा जो आपण पाहतोय. या ठिकाणी बोटिंग सुद्धा करायची असेल, समुद्र सफर करायची असेल आपल्याला तर छान असं परवणी आपल्या श्रीवर्धन बीचला आहे जी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणाहून सुद्धा काही पर्यटक आपल्याला हात करतायत. नमस्कार. काय नाव आपलं? राम पंडित. काय? राम पंडित सर आहेत. आणि तुझं नाव काय? शौर्य. बघा शौर्य कसं वाटलं श्रीवर्धन बीच? छान वाटलं. पोहलास का? हा पोहलाय. काय नाव दादा तुझं? श्रेयस पंडित आहे आणि संपूर्ण ही फॅमिली आहे. श्रीवर्धनला याच्या आधी केव्हा आलेलात का? फर्स्ट टाइम. आणि फर्स्ट टाइम श्रीवर्धन पाहून कसं वाटलं आपल्याला? खूप छान. आणि पुन्हा यावंसं असं वाटेल असं हे श्रीवर्धन गाव. चला जरूर आपल्या श्रीवर्धनच्या ग्रामदेवता आई सोमजादेवीला पण भेट द्या. तिचं दर्शन घ्या. जागृत असं देवस्थान आई सोमजादेवीचं आहे जे 3 तारखेला सुद्धा रथसप्तमी निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण आता त्या ठिकाणी जाऊया ज्या ठिकाणी समुद्राचा आनंद घेत आहेत, पाण्याचा आनंद घेत आहेत असे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतील. चला समुद्र किनारा तर पाहिलात पण आपण पाण्याजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी भरपूर पर्यटक हे पोहण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. काही पर्यटक या ठिकाणी नावं वगैरे काढताना कोरताना आपल्याला पाहायला मिळतात. हाय नमस्कार. दादा कुठून आलात आपण? मुंबई. मी मूळचा इकडचा श्रीवर्धनचा. काय नाव आपलं? प्रथमेश गुरव. म्हणजे आमच्या गुरवाळीतले का? गुरवाळीतले. बघा प्रथमेश गुरव पण मुंबईमध्ये राहतात पण श्रीवर्धनच्या या समुद्राचा आनंद घ्यायला हे सर्व पर्यटक गुरव परिवार आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. यांनी सुद्धा या ठिकाणी छान असं नाव कोरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला बोटिंग करायचं असेल तर या ठिकाणी बनाना रायडिंग आहे आणि माझ्या आवडती ही स्पोर्ट्स बोट जी आपण पाहतोय. छान अशी ही स्पोर्ट्स बोट आपल्याला पाहायला मिळते. बघा पाण्यामध्ये सर्व पर्यटक आहेत पण या ठिकाणी सुद्धा पर्यटकांनी भान राखून प्रसंगावधान साधून पाण्यामध्ये पोहायचं आहे. शासन वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्याला समोरच्या ज्या पहिल्या नंबरच्या गेटमधनं पण फार गर्दी दिसते. असा हा श्रीवर्धन कोकणातला आमचा समुद्र किनारा पाहण्यासाठी भरपूर पर्यटक आज 31 निमित्ताने या आठवडाभरापूर्वीच आलेले आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धन छान असा हा समुद्र किनारा आणि या ठिकाणी आलेले आपले पर्यटक जे पाहायला मिळतात. शासनाने आणि सर्व श्रीवर्धनकरांने ही पर्यटकांची केलेली उत्तम सोय जी आपल्याला 31 डिसेंबर निमित्ताने पाहायला मिळाले. भरपूर पर्यटक अजून सुद्धा आपल्या श्रीवर्धन शहराला भेट द्यायला येत आहेत. 31 या ठिकाणी रात्री जोरात साजरा होईल तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पण आता आपण पाहिलं की श्रीवर्धनचं प्रवेशद्वार श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचं जे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलो, छत्रपती शिवाजी चौकात आलो आणि त्याच्यानंतर आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं छान असं दर्शन झालं आपल्याला. आणि नंतर आपण सुदर्शन बाग सुद्धा पाहिली आणि आपल्या सर्वांचे लाडके जे संतोष वेश्वीकर हे दरवर्षी
आई सोमदा देवीचं डेकोरेशन करतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. संतोष वेश्वीकर, ज्यांना पिंट्या वेश्वीकर म्हणून ओळखलं जातं, असे दरवर्षी डेकोरेशन देखावा आई सोमदा देवीचा करतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी समुद्र किनारी असलेले सगळे पर्यटक आणि या ठिकाणी खवय्यांची मेजवानी जे शिवम कॅटरर्स, चौले बंधू यांचं शिवम कॅटरर्स आपण पाहिलं. आपल्याला सुद्धा यावंसं वाटलं तर जरूर एकदा तरी श्रीवर्धन शहराला भेट द्या आणि या निसर्गाचा आनंद घ्या. चला जाता आता एवढंच सांगतो की आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. विश्वाची माऊली जगतजननी आई सोमताई मातेचा सप्ताह उत्सव रथोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. दिनांक 27 तारखेपासून या सप्ताह उत्सवाला प्रारंभ झालेला आहे.